कॉफी. लग्न केलं तू? नाही. हा, बघितल्या खूप मुली, पण तुझ्यासारखी कोण भेटली नाही ना, म्हणून म्हटलं मुंबईला जाऊन तुला शोधून काढावं. आयुष्यात सिरियस होणार आहेस का तू कधीतरी, की अशीच मस्करी करत राहणार आहेस? अरे काय होतं सिरियस होऊन? काही होत नाही. ते खरंच आहे, मी झालेच होते की सिरियस. अरे ते प्रेम वगैरे ना सगळं नाटक होता, एकदम झूट. प्लीज प्लीज तुमच्या समोर मी हात जोडते. मग कशाला व्हायचं सिरियस उगाचच? आता टेन्शन घेऊ नकोस, आलोय ना मी. म्हणूनच खूप टेन्शन आलंय मला. हा, हे बघा, हे आत्ता असं म्हणतेस तू, नंतर म्हणशील ती एवढा हँडसम हंक माझ्या समोर होता, पण मी काय. ये घ्या सर तुमची कॉपी. वा 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 सत्या, काय टायमिंग आहे तुझं, करेक्ट एकदम. ए गप्पा बसा प्लीज. सत्या, डॉक्टर विक्रांतला ना खूप मस्करी करायची सवय. म्हणजे सकाळपासून माझी शाळा घेतायत आणि आता तुमची. अहो नाही नाही वहिनी, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आपल्याला काय पण नाही वाटलं, चालू दे त्यांचं. तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा, आपल्याला कधी पण आवाज द्या. आपण. हो येस. हे बाय द वे, तू डीएस मेडिकल कॉलेज कसं काय गाठलंस? अरे हो हो, किती प्रश्न विचारतेस, कॉफी तर घे ना आधी. हे काय ते. आपण बघत होतो तुम्ही काय ऑर्डर देताय का, म्हणून आपण जातो. हा तर काय, टीएस कॉलेज मध्ये मी कसा आलो. हा, ऍक्च्युली कोइन्सिडन्स झालाय. मला जेव्हा ऑफर आली तेव्हा मला माहित नव्हतं की तू या कॉलेजमध्ये आहेस. मग सांगतो मी, थांबशील की नाही जरा? तर बोल. त्यानंतर मी सगळ्यांचा इंट्रो मागितला, त्यामध्ये तुझं आणि स्नेहलता मॅमचं नाव होतं. मग म्हटलं करेक्ट, काय टायमिंग आहे बॉस, तुझंही नाव आहे त्यात. सरळ मुंबई गाठली. यार त्या कॉलेजच्या आठवणी, आपले ते फ्रेंड्स, आपलं कॅन्टीन, आपलं कॉलेज, आपलं ग्राउंड, आपण त्या झाडाखाली अभ्यास करायला बसायचो, आठवतं ते झाड तुला? आय नो. काय मजा करायचो आपण. शिट यार, म्हणजे सगळं असं पिक्चर मध्ये होतं ना, ते असं काय काय म्हणतात त्याला, डोळ्यासमोरून जातं. आधीच आठवतं सगळं, काय ते फ्लॅशबॅक. येस येस, फ्लॅशबॅक. जर फ्लॅशबॅक सारखं सगळं आठवलं का, मग डिसाईड केलं की लगेच जाऊया. तुला फोन करणार होतो मी, पण म्हटलं नको, समोर जाऊन सरप्राईज देऊया. लगेच निघाल. म्हटलं बघूया आमचा मोटू बदललाय की तसाच आहे हप्पा. पण नाही यार, खूपच बदललीयस. त्याला हा कबाब में हड्डी आहे तरी कोण, नेमका आताच कशाला आलाय? डॉली वहिनींचा लय खास पंटर दिसतोय. अरे पण आता डॉली वहिनी आणि भाईची लव्ह स्टोरी लाईनीवर यायची तर हा मध्येच. त्याला आपण एक प्रॉब्लेम सोडवायला जातो तर यांच्या लव्ह स्टोरीत नवीन प्रॉब्लेम येऊन लगेच उभा राहतो. बाय द वे, तू कॉफी घे, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. सो सॉरी. अरे हे यू, तू इथे कसा? का आता इथे येताना पण आपल्याला तुझी परमिशन काढायला लागते काय? अरे नाही नाही, आपण पुढे पण जाऊ शकतो. हे बघ, हे काय तुमचं ते हॉस्पिटल किंवा कॉलेज नाही, आपलं कॅफे नाव बघ. हो येस येस. बाय द वे, आय एम सो सॉरी. सकाळी झालं तर झालं यार, सोड ना. काय मी तुला क्लासरूमच्या बाहेर काढलं नसतं ना, तर आमचा मोठो आहे ना मोनिका, तिने मला काढलं असतं बाहेर. सो सॉरी वन्स अगेन, प्लीज. फ्रेंड्स, कमाल आहे, एवढा एटिट्यूड इज डिफरंट, इंटरेस्टिंग. नाइस. सत्या, ए सत्या, अर्जो लक्ष कुठे? जिथे असायला पाहिजे तिथे बरोबर आहे. आपल्याला नाही वाटत. तुझ्या लक्षात येते ना? येतंय बाय, आपल्याला जरा जरा लक्षात येतंय. ए अरे, जरा जरा लक्षात येऊन नाही चालणार.
आणि आपल्यासाठी ना जाम महत्वाची होती ती. हा भाई, आपल्याला माहिती नसणार तर कोणाला माहिती असणार. आपलं बरोबर बारीक लक्ष आहे. बघ ना काय पण. अरे आपल्याला सांग, असं कसं कोण विसरू शकतं रे? हा ना भाई. ए अरे बाय, एवढ्याने तू डायरेक्ट रिझल्टला जाऊ नको रे. आजचं काही विसरल्या वगैरे नसतील. हा हे सध्या आपण रिझल्ट वगैरे काय काढत नाही, पहिले सांग. एक मिनिट आपल्याला सांग, तू कशाबद्दल बोलतोयस? अरे तूच आता बोलला ना की हा नवीन फ्रेंड आल्यामुळे डॉली वहिनी तुला विसरल्या असतील, तर आपल्याला तसं काय वाटत नाही हे सांगत होता. अरे आपण ते, अरे डॉलीबाई त्या पर्स रिक्षामध्ये विसरल्या ना, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तू त्याच्याबद्दल बोलतोय? आपल्याला वाटलं की तू. जाऊ दे सोड. पर्स सापडली का रे? अरे बस का बाय, तू आपल्याला काम सांगितलं आणि ते झालं नाही असं कधी होईल काय? आईच्या गावात काय म्हणतोस, सापडली पर्स? नाही म्हणजे ती पर्स नाही सापडली, पण डिट्टो तशी आहे तशी दिसणाऱ्या पर्सचा जुगाड केलाय आपण. अरे आपले बाय हात का केले बघ. अरे सत्या, चल जाऊ दे, ती पर्स आहे आपल्याकडे, आपण डॉलीबाईना कॉलेजमध्ये जाऊन देतो. जाम टेन्शन मध्ये असतील त्या. बाय आता त्यांना टेन्शन आलंय का नाही माहिती नाही, पण तुला नक्की येणार आहे. आपल्याला काय पण काय, आपल्याला नाही टेन्शन कधी. असं काय? हा बघ ते बघ. हा. अरे अरे तो डॉलीबाई बरोबर इथे काय करतोय? ते तर दाखवतोय ना आपण तुला, बघ. जा, आता आपण नाही जाणार त्या तिकडे. तूच नेऊन द्यायचा पर्स. आपण हा. नाही आपल्याला नाही जमणार. आणि तुला काय टेन्शन आहे रे पर्स नेऊन द्यायला? अरे ते हे येते वगैरे काय चालणार नाही. ये घे पर्स आणि तू जाऊन देऊन ये. अरे अरे जा. आता काय पण तुझं हॉटेल आहे रे, कोण पण येऊन बसत. हा कळला. जा पर्स नेऊन दे. जा. हॅलो हे मोटू. हॅलो डॉलीबाई. हा देवा. देवा काय? देवा काय? देवा अच्छा, अरे देव. बोल. काय डिस्टर्बन्स? नक्की काय हरवलंय का तुझं? काय हरवलंय म्हणजे? ती सकाळी पर्स हरवली ना माझी, बस तितकंच हरवलंय. नाही तुझी नजर पण हरवली आहे, और शायद दिल भी, है ना? चुप. काहीही सडू. अरे सडू काय सडू? तुझ्या कपाळावर बघ, एकदम बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे, न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी था यही अभी हो गया. सांग ना काय डिस्टर्बन्स? तुला कळतंय मी डिस्टर्ब आहे. खुश मोटू, तू माझा खूप जवळचा मित्र आहेस म्हणून सांगते, पण प्रॉमिस कर की तू कोणाला सांगणार नाहीस. हो ऑफकोर्स. पण काय एवढं काय झालंय? खरं तर ना आजचा दिवसच वाईट. सांग ना प्लीज, काय झालं सांग ना. ऍक्च्युली ना खूप वर्षांपासून मी माझ्या एका मित्राला अवॉइड करते. ओके बर. पण आज नेमका तो मला भेटला आणि गेस व्हॉट, भेटता क्षणी माझी पर्स हरवली. इमॅजिन त्याचं पायगुण. ओ माय गॉड, बॅड लक. अजून किती वाईट बोलणार आहेस माझ्याबद्दल? खूप म्हणजे तू इमॅजिन करू शकत नाहीस इतका. म्हणजे अनलकी आहेस तू. ए डोंट कॉल मी अनलकी. तुझं पूर्ण नाव मी ठेवणार आहे, अनलकी देशमुख. जा, काय करायचं ते. ओके जा. तुझी पर्स तुला देतच नाही. यू मीन माझी पर्स तुझ्याकडे? कोर्स माझ्याकडे आहे. हो माय गॉड. आणि फक्त पर्स नाही हं. तर तुझ्या खूप गोष्टी माझ्याकडे आहेत. शडा. पर्स ते ना दे नो प्लीज. ना बाबा. आम्ही पर्स खूप इम्पॉर्टंट आहे, प्लीज. ओके एक मिनिट आलोच. Oh my God, it's impossible.
घ्या मॅडम, ही तुमची पर्स. हीच देण्यासाठी मी तुमच्या मागे मागे येत होतो. तुम्हाला काय काही पडलेलीच नाही आमची. डॉलीबाई, हे तुमची पर्स. यातली तुझी कुठली आहे? ते कोणाची तरी राहिली असेल. हा तुझाच स्टुडंट आहे ना? हो का? नाही नाही, असं काही नाही. इंटरेस्टिंग यार, वेगळंच कॅरेक्टर आहे काहीतरी. रिअली? रिअली म्हणजे तू ओळखतेस ना त्याला? जेवढं मी ओळखते ना तेवढं कुणीच ओळखत नाही त्यांना. म्हणजे मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना चांगलंच ओळखते. ओके ओके. बाय द वे, येस ते सगळं जाऊ दे. येस, बोल. वाजलेत किती ते बघा. ओ माय गॉड, तुझं घड्याळ तर ते US टायमिंग प्रमाणे सेट असेल ना? हा, तर आता खूप वाजले, रात्र झाली. सो 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 आता तू जाऊन झोपायला पाहिजेस. नो तू आराम केला पाहिजे. नो. लिसन, येस. तू इथे लँड झाल्या झाल्या लगेच पटपट आवरून कॉलेजला आला असशील. हा, पण जेटलॅग नावाचा एक प्रकार असतो, तर तो असणार आहे आता तुला. तर तुला आरामाची गरज आहे. यू नीड रेस्ट. यार नको ना, किती वर्षानंतर भेटतेस मला तू. मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप बोलायचं, तुला खूप काय 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 सांगायचंय, तुझ्याकडून खूप ऐकायचं आहे. प्लीज प्लीज ते प्लीज. सगळं आपण नंतर करू. चल चल अरे चल. नो, अरे नो यार, नो नो नो. अरे काय करतेस? हा हा, ओके ओके, जाऊया जाऊया. चल, मी तुला ड्रॉप करतो. हा, मला ड्रॉप नाही, म्हणजे मी इथेच राहते. वॉकिंग डिस्टन्स वर घर आहे. अरे काय सांगतेस? अरे चल ना, मग तुझं घर पण बघूया. ए चल चल चल. नाही नाही नाही, आता कुठे घर वगैरे बघूया. म्हणजे तुला आता आरामाची गरज आहे ना. जेटलॅग तुला आहे. अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे? मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. खूप सारं, किती वर्षानंतर भेटतोय आपण. आय अंडरस्टँड विकी, पण आपण गप्पा उद्या मारू शकतो ना. अरे उद्या कल किसने देखा है यार? हा ठीक आहे, मग उद्या नाही भेटत मी तुला. चालेल? ए असं नाही बोलायचं यार. ओके, जातो मी. गुड बॉय. गुड बॉय काय? अच्छा. See. अरे याला काय झालं? देवा, अरे डॉलीबाई, तुम्ही निघालात? हो. तुम्हाला राग आला? नाही, आपल्याला कशाला काय राग यायला पाहिजे? आपल्याला नाही राग आला. नाही, मी ते तुमच्या हातातली पर्स नाही घेतली आणि विक्रांतच्या हातातली घेतली म्हणून चिडलात का? नाही, तुमची मर्जी. ऍक्च्युली हीच माझी पर्स आहे जी विक्रांतच्या हातात होती. माझी जुनी, वापरलेली. आणि तुम्ही आणलीत नाही. ही नवीन पर्स आहे, न्यू ब्रँड. ती माझी नाहीये. मी ही पर्स का घेतली माहितीये तुम्हाला? म्हणजे मला पर्सचं काही कौतुक नाहीये,
त्या पर्स मध्ये ना एक वस्तू होती. ही. मी मला दिलेली अंगठी ही हरवली असती तर ही खूप महत्वाची आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही पण. हा आलो रे. देवा, बाय द वे, ही पर्स माझ्यासाठी आणली होती ना? मग द्या. काय करणार तुम्ही? लेडीज पर्स आहे. तेव्हा तुमचं आजही माझ्यावर तितकंच प्रेम आहे मला माहिती आहे. फक्त वेळ निघून जायच्या आधी बोला. सकाळपासून आहे ना निदान 50 फोन कॉल केलेत मी तुला. पिंकी प्लीज, मिस कॉल बघून पण तू कॉल बॅक करत नाहीस का मला? अगं पण ह्याला काय अर्थ आहे? माझा पूर्वीसारखा बघ, सगळ्या वस्तू पण मी विसरते. पूर्वीसारखं राहिलंय का आता? मला आता कॉलेजला जायला लागतं. सकाळी उठून मी आता इथे बसून तुझी असिस्टंट नाही होणार आहे, कळलं ना? तू वेळेत ये. काय आहे? हा म्हणजे काल सगळा खूप ब्रेकफास्ट केलास तू आणि आज शेवटी मी माझ्या हाताने कांदे पोहे केलेत. वाव, छान झालेत ग पिंकी. पण नशीब ना, छान झाले म्हणून ठीक आहे, नाहीतर काय. एक बघ ना, आता सकाळी सकाळी दरवाजावर कोणीतरी आले. कोण बघणार हे सगळं? पिंकी प्लीज तू लवकर ये आता. हा, अर्ध्या तासात बघ. आले. ओ माय गॉड, तुम्ही दोघं सकाळी सकाळी आज इकडे? आज तुम्हाला भेटायला आलोय आपण. हो, मग बाहेर का उभे आहात? आत या ना. चला ना. चला. बसा बसा. चला, हे एक बरं झालं, देवांनी त्यांचा विचार बदलला. ते तुम्ही आता इथे मला परत एकदा प्रपोज करायला आलाय ना? नाही डॉलीबाई, ते असं काय पण नाही. अरे बोलून टाक ना भाई, करून टाक ना परत एकदा प्रपोज. ते आपण नदी वगैरे बुक करू काय? मस्त असे होडीत न जा, एकदम असे टॉयटॅनिक स्टाईल, हे असं वगैरे करून सगळं. आणि मी लगेच हो पण म्हणेन. चालेल चालेल, बेस्ट आहे. तर डॉलीबाई, तुम्ही आपल्या हॉटेलसाठी ना जाम मेहनत घेतली तेव्हा. हो, मग ते घेणारच ना मी. माझा हक्क आहे तो. काय सत्यभाऊजी? बस काय डॉली वहिनी, ही काय बोलायची गोष्ट झाली का? येवाबाईचं जे जे काय आहे ते सगळं तुमचंच आहे ना. आणि म्हणून त्याचं टोकन म्हणून आपण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. ते डॉली वहिनी, हे आपल्या देवनिका हॉटेल कडनं एक छोटस गिफ्ट. हे काय?
पैसे केलत ना परक मला? काय? माझ्या प्रेमाची किंमत तुम्ही पैशांमध्ये केली? नाही नाही डॉलीबाई, असं काही नाही हो. तुम्ही उगीच गैरसमज करून घेताय. ते आपण तुमच्यासाठी एवढं प्रेमाने आणलं. चला, नशीब आहे माझं, निदान प्रेम आहे हे एक्सेप्ट तरी केलं. अहो, बस काय डॉली वहिनी, आता देवाबाईचं प्रेम आहे तर आहेच ना. नाही नाही डॉलीबाई, ते तुम्ही समजता तसं प्रेम वगैरे काही नाहीये. तेव्हा काही गैरसमज करून घेऊ नका. आपण फक्त दोस्तीमध्ये बोललो.